सुट्टी असेल म्हणून 13 तारखेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सगळ्या ITI मध्ये साजरी करणार आहोत. तुम्ही कुठल्या ITI मध्ये जायला पसंत कराल? तळ्याला जाल का नागोठ्याला जाल का पेणला जाल का महाडला जाल? मी लगेच महाड म्हणून सांगण्याचं मुख्य कारण असं, सामाजिक समता अस्पृश्यता निवारण याचं मोठं कार्य हे महाडमध्ये झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ही यादी 1840 ते 1900 पर्यंत गोपाळ बाबा वलंकर इथून जवळच असलेल्या रावढळ हे त्यांचं गाव आहे. हे गोपाळ बाबा वलंकर या रावढळ गाव. महात्मा ज्योतिबा फुलेंचे ते समकालीन. महात्मा ज्योतिबा फुलेंची सुद्धा 200व जयंती वर्ष सुरू आहे परवापासून, 11 तारखेपासून. 1826 साली ज्योतिबांचा जन्म झाला, 1840 साली गोपाळबाबांचा जन्म झाला. आणि ज्योतिबा जेव्हा पुण्यात काम करत होते तेव्हा ते या भागात काम करत होते, गोपाळबाबा या भागात. हे एक कारण मी महाड निवडण्याचं. दुसरं की 14 तळ्यासारखं एक मोठं पाऊल हे नंतरच्या काळामध्ये समतेसाठी जे महामानव बाबासाहेबांनी प्रयत्न केला त्यातली मोठी सुरुवात ही 14 तळ्यापासून झालेली. 20 मार्च 1927, पुढच्या वर्षी त्यालाही 100 वर्ष होणार आहे. दरवर्षी 20 मार्चला किती मोठ्या प्रमाणावर लोक श्रद्धेनं इथे येतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं हे डॉक्टर बाबासाहेब. पण आज ते जे मोठं एवढं नाव झालं ते सहजासहजी झालेलं नाही. ते शाळेत असताना, नंतर नोकरी करत असताना फार मोठं वर्णन करत नाही, 1-2 प्रसंग सांगत पुढे जाणार. पण शाळेत असताना त्यांच्या शाळेमध्ये पाण्याचा एक रांजण असायचा मोठा. आता नळातनं कूलरमधनं पाणी मिळतं. त्या ठिकाणी पाणी पिण्याचे ग्लास ठेवलेले असायचे आणि पाणी घेण्यासाठी ते ओगराळं असतं, ते ओगराळं असायचं. मग ज्या मुलाला तहान लागेल तो त्या ओगराळ्याने पाणी घ्यायचा आणि आपल्या ग्लासामध्ये पाणी घेऊन पाणी पिळायचं. हे सगळे विद्यार्थी करायचे. या छोट्या भीमरावाला, बाबासाहेबांना ती परवानगी नव्हती, कारण ते अशा एका समाजात जन्माला आले की ज्या समाजाला दुर्दैवानं अस्पृश्य म्हटलं गेलं. आणि म्हणून मग त्या शाळेचा शिपाई ओगराळ्यानं त्यांना ग्लासमध्ये पाणी द्यायचा आणि हा ग्लास त्यांनी घरून आणायचा असतो. ते जे बाकीच्या विद्यार्थ्यांचे ग्लास होते ते त्यातला ग्लास वापरायची परवानगी नव्हती. विचार करा, तुमच्यापैकी आपण एक विद्यार्थी आहोत आणि आपल्या इथे ITI मध्ये बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यातनं पाणी प्यायची परवानगी आहे आणि मला एकट्याला नाही. असं प्रत्येकाने जर विचार केला तर हे किती क्लेशदायक होतं हे लक्षात घ्या. ते पुढे मोठे झाले, शिकून आले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये त्यांना एक मोठा हुद्दा दिला गेला. स्वतंत्र केबिन, प्राचार्यांना जसं असतं तसं त्यांचं स्वतंत्र टेबल. पण ते कुठल्या जातीचे आहेत हे मात्र सगळ्यांना माहिती होतं. आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा जो शिपाई होता हा सवर्ण समाजातला होता, उच्च जातीतला होता. हा शिपाई त्यांच्या टेबलाला शिवत नसेल. आपल्याला माहिती आहे, शिपाई साहेबांनी दिलेली फाईल देतात, दुसरीकडनं आलेली फाईल साहेबांना देतात, मग साहेब ती बघतात, सही करतात, तसंच होतं.
मग हा शिपाई ती फाईल अशी लांबणं फिरवायची. कारण त्या टेबलाला स्पर्श करायचा नाही, कारण बाबासाहेब हे भीमराव हे अस्पृश्य. अशी वागणूक मिळत होती. त्यांना बडोद्यामध्ये कोणी भाड्याचं घर देईल ना. शेवटी त्यांच्या आत्मचरित्रात ते म्हणतात की शेवटी मी एका झाडाखाली जाऊन दुःखानं ढसा कटलो. कल्पना करा, आपण बाबासाहेबांच्या जागी आहोत, आपल्याला काय, पण त्यातून हे मोठे झाले. पण त्यांनी एक मात्र केलं की कुठल्याही जातीचा धर्माचा द्वेष कधीही केला नाही. आणि त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण हे महाडमध्येच घडलेलं आहे. 27 मार्च 1927 साली 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाची तयारी सुरू असताना 2 प्रस्थापित नेते त्यांना भेटायला आले. दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे असं त्या दोघांचं नाव. प्रस्थापित होते, त्यांच्या मागे माणसं होते. त्यांनी या म्हटलं की मोठ्या प्रमाणावर माणसं येऊ शकत असत. ते डॉक्टर बाबासाहेबांना भेटले, म्हणे तुमच्या या सत्याग्रहामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छितो. आमच्यासोबत आम्ही काही शेकडा लोक घेऊन येऊ, पण आमची एक अट आहे. काय होती ती अट? जातीचं नाव घ्यावं लागतंय मला ते आवडत नाही, पण जर बाबासाहेबांचे विचार कळायचे असतील तर हे आपल्याला माहिती असेल. हे केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी अट घातली की ब्राह्मणांना ह्या तुमच्या आंदोलनामध्ये सामील करून घेऊ नका. बाबासाहेब चिडले, त्यांना या मागणीचा राग आला. ते असं म्हणाले, मी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, सगळे मला सारखे आहेत. मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, कुठल्याच जातीच्या विरोधात नाही, मी ब्राह्मण्याच्या विरोधात आहे. ब्राह्मण्य म्हणजे काय? ज्याला असं वाटतं की मी कोणीतरी विशेष आहे, मला विशेष अधिकार मिळाला पाहिजे, असं ज्याला वाटतं त्या वृत्तीला ते ब्राह्मण्य म्हणतात. म्हणजे कसं? अनेक वेळा आपण बघतो एखादी प्रायव्हेट कार, त्या प्रायव्हेट कारच्या पुढे पोलीस म्हणून एक पाठी काही लोक लिहितात. ते पोलीसमध्ये कामाला असतात. ती गाडी पोलीस डिपार्टमेंटची आहे का? नाही. ती गाडी त्यांची खाजगी गाडी आहे, त्यांच्या पैशातनं घेतलेली गाडी, पण ते तिथे लावून ठेवतात का? मग त्यांनी नो पार्किंगमध्ये जरी गाडी उभी केली तरी ते पोलीस लिहिलेलं आहे, मग कोणी त्यांची गाडी टोचन करून घेऊन जाणार नाही. याला म्हणतात मी विशेष अधिकार, मी पोलीस आहे, मी कुठेही गाडी चालवेल, माझी गाडी टोचन करून घेऊन द्यायची नाही. ह्या वृत्तीला जे म्हणतात मी विशेष, मला हा अधिकार आहे, माझी गाडी कोणी घेऊन जाऊ शकत, त्याला ते ब्राह्मण्य असं शकतं. आणि मग ते म्हणतात ब्राह्मण्य मुक्त ब्राह्मण मला आपला वाटतो आणि ब्राह्मण्यग्रस्त बहुजन मला परका वाटतो, आपला वाटत नाही. अत्यंत स्पष्ट शब्दात बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर म्हटलं. धनंजय कीर नावाचे एक मोठे चांगले लेखक होऊन गेले, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यात हा उल्लेख. अशा पद्धतीने ते कुठल्याही जातीचा त्यांनी द्वेष केला नाही, धर्माचा द्वेष केला नाही. कोणी कोणी अन्याय केला त्यांना सगळं माहिती होतं, त्यांनी तो सहन केला होता, पण द्वेष नाही. ह्या सगळ्या प्रयत्नाला यश येत नाही असं पाहून ते शेवटी निराश झाले आणि 1937 साली त्यांनी घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे धर्मांतर. 1937 साली त्यांनी प्रत्यक्ष बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 1956 साली म्हणजे 19 वर्ष ते थांबले की बदल होतो का बघू. घोषणा केली, दुसऱ्या दिवशी नाही झाले. मग एकदा लोकांना समजलं की हे आता हिंदू म्हणून मरणार नाही, धर्मांतरण करणार. त्यावेळेला मुस्लिम समाजातले मुल्ला मौलवी त्यांना भेटायला, ख्रिश्चन समाजातले पादरी, धर्मगुरू, फादर वगैरे जे असतात ते भेटायला गेले, बिशप भेटायला गेले. त्यांनी सांगितलं मी माझ्या समाजाला मुसलमानही करणार नाही, ख्रिश्चनही करणार नाही.
हे त्यांनी का सांगितलं? त्याचं कारण त्यांनी सांगितलं. त्याचं कारण त्यांनी सांगताना असं केलं, मी माझ्या समाजाला जर मुसलमान केलं, हे त्यांच्या शब्दात बरं, तर माझ्या समाजाला मी देशबाह्य निष्ठा असलेला समाज बनवेन, म्हणून मी माझ्या समाजाला मुसलमान बनवणार. मी माझ्या समाजाला ख्रिश्चन अशासाठी नाही बनवणार की मी जर माझ्या समाजाला ख्रिश्चन बनवलं त्यावेळेला या देशात इंग्रजांचं राज्य होतं, तर इंग्रजांचं राज्य मजबूत व्हायला मदत मिळेल, तेही मला करायचं. त्यानंतर मध्ये 19 वर्ष झाली आणि 56 साली त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, दीक्षा घेतली. अशा प्रकारे त्यांनी अत्यंत आपल्या भूमिका या स्पष्ट ठेवलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी दी पार्टिशन ऑफ इंडिया, पाकिस्तान और दी पार्टिशन ऑफ इंडिया असे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही सगळे तरुण विद्यार्थी आहेत, हे पुस्तक जरूर वाचा. त्याच्यामध्ये त्यांनी मुस्लिमांबद्दल लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की मुस्लिमांची जी बंधुतेची भावना आहे ना, ही सर्व मानवजातीसाठी नाही आहे, ही फक्त त्यांच्या धर्मापुरती, जातीपुरती. ते कॉर्पोरेशन असा शब्द वापरतात. ते म्हणतात इट इज ओनली फॉर दी मेंबर्स ऑफ देअर कॉर्पोरेशन, म्हणजे त्यांच्या जातीचे, त्यांच्या धर्माचे जे लोक आहेत त्यांच्यासाठीच हे फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. तुम्ही आम्ही सगळे भाऊ वगैरे म्हणून आम्ही सगळे, ते जे आहे ते फक्त त्यांच्या धर्मातल्या लोकांसाठी आहे. त्यांच्या धर्माच्या बाहेरच्या दुसऱ्या धर्माच्या लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये इंटेन्स हेट्रेड, असं डॉक्टर बाबासाहेबांनी शब्द वापरला, अत्यंत घृणा आणि द्वेष आहे, हे बाबासाहेब म्हणतात. आता मगाशी म्हटलं बाबासाहेब सर्वज्ञानी होते, उच्च शिक्षित होते, त्यांना सर्व समजत होतं. मग ते काय म्हणाले हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, म्हणून या गोष्टी सामान्यतः प्रकाशात येत नाहीत, हे झाकलं जात आहे. आणि ज्यांना या सगळ्याचा राजकारणासाठी, मतांसाठी गैरफायदा घ्यायचा आहे, ते हे सगळं. आपण नागरिक आहोत, देशाचे जबाबदार नागरिक आहोत. देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने बाबासाहेबांसारखा उत्तुंग व्यक्तिमत्व, 64 विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिलेली, जगातल्या बुद्धिमान लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव वरती, असे हे बाबासाहेब. ते का म्हणाले हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कोणीही त्यांचं जे म्हणणं झाकून ठेवायचा प्रयत्न करू नये, ते आपल्या समाजाच्या हिताचा राहणार. बाबासाहेब घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीची जी मसुदा समिती होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब. त्यावेळेला मुस्लिम लीगनं देशाच्या विभाजनाची मागणी केली. घटना लिहिण्याचं काम 1946 साली सुरू झालं, त्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला नव्हता, पण घटना लिहिण्याचं काम सुरू झालं. आणि मुस्लिम लीगने घटना समितीवर बहिष्कार टाकला. ते घटना समितीच्या बैठकीला नाही आले. त्यावेळेला बाबासाहेबांनी असं म्हटलं, त्यांची दूरदृष्टी किती होती पहा. त्यांनी मुस्लिम लीगच्या लोकांना असं म्हटलं, तुम्ही घटना समितीच्या कामकाजावर जो बहिष्कार टाकणं हे योग्य केलं नाही. एक दिवस तुमच्या लक्षात येईल, हे देशाचं विभाजन करून वेगळा पाकिस्तान करणं ही किती मोठी घोडचूक आहे, हे एक दिवस तुमच्या लक्षात येईल. त्या गोष्टीला आता 80 वर्ष झाली. आज काय आहे पाकिस्तानची स्थिती? जगामध्ये भीक मागणारा देश अशी त्याची आज स्थिती आहे, ख्याती ती आहे. पण ते बाबासाहेबांना 80 वर्षापूर्वी लक्षात आले आणि हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जसं बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण समानतेसाठी कार्य केलं, तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील ते अंदमानातनं सुटले आणि मग त्यांना इंग्रजांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध केलं होतं. तिथे त्यांनी रत्नागिरीच्या बाहेर जायचं, कुठलंही राजकीय कार्य करायचं नाही, असं त्यांच्यावर अटी होती. पण मग स्वातंत्र्यवीर सावरकर हे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हते. समाजातनं अस्पृश्यता गेली पाहिजे म्हणून ते प्रयत्न करत असत.
त्यांनी रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळेल असा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. म्हणून त्यांनी पतित पावन मंदिर तिथे बांधलं. मुंबईचे मोठे व्यापारी घागोजी कीर त्यांना म्हटलं, तुमच्याकडे पैसा आहे, समाज हितासाठी तो पैसा लावा. आणि म्हणून त्यांना ते पतित पावन मंदिर सरकार, आणि त्या पतित पावन मंदिरामध्ये पार गाभाऱ्यापर्यंत सगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश होता. तिथे असताना त्यांनी 1927-28च्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरीला गेलेले असताना रत्नागिरीच्या 500 लोकांच्या सह्या गोळ्या आणि निमंत्रण केलं बाबासाहेबांना, तुम्ही या. बाबासाहेबांनी ते निमंत्रण मान्य केलं होतं, पण काही गोष्टी इतिहासात घडता घडता राहून जातात. त्याला मुंबईहून ताळ आली, पण बाबासाहेब वकील व्यवसाय करत असतात, निष्णात वकील होते, त्यामुळे त्यांना रत्नागिरीहून तातडीनं मुंबईला यावं. त्या कार्यक्रमाला ते जाऊ शकले नाही, पण नंतर त्यांनी बाबासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक पत्र लिहिलं आणि म्हटलं की तातडीच्या कामामुळे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारू शकलो नाही, पण या निमित्तानं तुम्ही करत असलेल्या कार्याची प्रशंसा करण्याची मी आज संधी घेतो. I take this opportunity to appreciate the work you are doing. त्यांनी त्यांच्या या कार्याचं ॲप्रिसिएशन केलं. चौदार सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहानंतर चौदार मालकी कोणाची त्याच्यावर एक कोर्ट केस झालेली माहिती असेल तुला. कारण सार्वजनिक पाणवठा असा तो प्रस्ताव होता, मग हा पाणवठा सार्वजनिक आहे का खाजगी आहे असा तो केस होता. मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा पाणवठा हा सार्वजनिक आहे, खाजगी नाही आहे, आणि म्हणून सगळ्यांना प्रवेश असला पाहिजे अशी ती केस होती. त्या केसमध्ये बाबासाहेबांच्या बाजूने बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सख्खे बंधू त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने साक्ष दिलेली आहेत. त्या कोर्टाच्या केसची सगळी कागदपत्र उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये हे तळं सार्वजनिक आहे असं बाबासाहेबांच्या दुजोरा देणारं साक्ष ही बाबाराव सावरकर. ह्या गोष्टी मी ज्या सांगतो या मुद्दामून अशासाठी सांगतोय की काही लोक आपल्या मनामध्ये काही निहित स्वार्थ धरून समोर येऊन देत नाहीत. त्यांच्या पुस्तकांमध्ये सगळं आहे, त्याचा प्रचार सोशल मीडियावर होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागितली हे मात्र बोंबलून सांगितलं जातं. तसं मग अनेकांनी केलेलं आहे. आता इथे नावं घेणं प्रशस्त नाही, पण आणखीन एक सांगतो आणि त्या माफी मागितल्याशी मी त्याचा संबंध होतो. 1952 साली देशाची पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ईशान्य मुंबई म्हणजे चेंबूर, गोवंडी वगैरे जो सगळा भाग आहे तिथून निवडणुकीसाठी उभे राहिले. ते निवडणुकीत न पडतील असा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला. त्यावेळची भाषण आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे सहकारी असलेले खानोलकर त्यांनाच फोडलं, त्यांनाच त्यांच्या विरुद्ध उभं केलं. आणि त्यावेळेला साम्यवादी पक्षाचे त्यावेळेचे नेते होते कॉम्रेड डांगे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांच्या विरुद्ध प्रचार केलेला आहे आणि त्यांना निवडणुकीत पाहिजे. हे जे कॉम्रेड डांगेंचं मी नाव देतोय ना, हे कॉम्रेड डांगे हे एक लखनौ कॉन्स्पिरसी केस होती. त्या केसमध्ये संपूर्ण तुम्ही बसा तिथं, मला वाटलं दिसतंय काय विचार. आणि मग त्यांनी इंग्रजांना पत्र दिलंय की मला तुम्ही सोडा,
आणि माझ्या संबंधामध्ये जी सगळी मंडळी आहे त्यांच्याकडनं मला जी माहिती मिळेल ती माहिती मी तुम्हाला पुरवेल असे पत्र उपलब्ध आहे. हे साम्यवादी सावकाराला माफी देतात. त्यांचेच नेते ज्यांनी माफी मागितली त्यांनी तुम्हाला सगळी माहिती पुरवणं गुप्त माहिती पुरवठा करण्याचे संबंध त्याच्यात उत्तर काय मिळत सगळं ठरलेलं. आणि हे कॉम्रेड डांगे जो जवळजवळ 70च्या दशकापर्यंत कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य होते प्रमुख. हे माफी मागणार आणि हे घेणार. ह्या साम्यवाद्यांविषयी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत स्पष्टपणे उद्गार काढलेले आहेत. देशाचं घटना लिहिली गेली आणि मग 25 नोव्हेंबर 1949 या दिवशी घटना समितीचं काम पूर्ण झालं. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण झाले. ते त्या भाषणामध्ये असं म्हणतात की या घटनेची नालस्ती जर कोणी केली असेल तर ती साम्यवादी आणि समाजवाद्यांनी केलेली. The condemnation of this constitution has come mainly from the communists and the socialists. असं ते वाक्य नेटवर उपलब्ध आहे. नेटवर तुम्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स हे गुगलवर शोधा. त्याची पूर्ण PDF येते. एकेका तारखेची कार्यवाही कोण कोण काय काय बोललं. पंडित जवाहरलाल नेहरू काय बोलले, KT शहा काय बोलले, सरदार पटेल काय बोलले, असं ते पूर्ण चर्चा 2-2.5 वर्ष चाललेल्या त्या बैठकांची. त्यातलं 25 नोव्हेंबर 1949ची तारीख आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये हा उल्लेख. पण आज या देशामध्ये लोकांना माहिती. त्यामुळे निरनिराळ्या जाती असतील, इस्लाम असेल, ख्रिश्चनिटी असेल, साम्यवादी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे आपले विचार मांडलेले आहेत. दुर्दैवानं आज हे विचार कोणी ना कोणीतरी झाकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलताना कोणाला घाबरणाऱ्यांपैकी नव्हते. निर्भीडपणे ते आपलं मत मांडत असत. जे त्यांना योग्य वाटायचं ते निर्भीडपणे बोलत असत. कोणाची भीडभाड टाकणाऱ्यांपैकी नव्हते. ते घाबरतच नसत ते. पण त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि काय नाही म्हटलंय, त्यांची मतं काय होती हे आपल्याला जाणून. त्या व्यतिरिक्त बाबासाहेबांनी तर आणखी कितीतरी कार्य केली. नदी जोड प्रकल्पाची कल्पना ही त्यांची होती. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी पूर येतात आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. मग जर सगळ्या नद्या आपसामध्ये जोडल्या तर मग जिथे पूर येतो तिकडचं पाणी जिथे दुष्काळ आहे त्या ठिकाणी आणता येईल अशी एक योजना अजूनही ती अंमलात आलेली नाही. आजण्यामध्ये येईल अशी आशा सगळ्यांच्या. महिलांना बाळंतपणाची रजा मिळते, भर पगार, त्याच्यामध्ये पगार कापला जातो. सगळ्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर या एका कारणासाठी तरी नक्की नतमस्तक व्हायला. कारण नवीन मूल जन्माला आल्यानंतर त्या आईपासून दूर नाही ठेवत. कमीत कमी 3-4 महिने 6 महिने आईसोबतच राहतो लहानची. ती रजा त्यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विद्वान असे अर्थशास्त्रज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते. रुपयाचं मूल्य कसं काढायचं आपण म्हणतो ना, डॉलरचं मूल्य किती, रुपयाचं मूल्य किती, $1 किती रुपये वगैरे. आज पाहिलं तर आज 93 रुपये. डॉलर घसरला का वधारला, रुपया घसरला का वधारला, हे सगळं गणित कसं मांडायचं हे त्यांनी सांगितलेलं. अशा प्रकारचे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं. आपल्याला सांगितलं 64 विषयांवर त्यांनी. जगातल्या हुशार लोकांच्या यादीमध्ये त्यांचं नाव वरच्या क्रमांकावर होतं हे आपल्याला सांगितलं. जगातल्या सर्वमान्य लोकांच्या मध्ये
त्यांचं नाव वरच्या क्रमांकावर होतं हेही आपल्याला सांगितलं. असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जिथे त्यांनी खूप मोठं कार्य केलं त्या महाडमध्ये येऊन मला आज त्यांना नतमस्तक होण्याची संधी दिली, याबद्दल संधी देणाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची संधी मिळाली याबद्दल स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो. मला वाटतं आजच्यासाठी एवढं पुढे खूप खूप